असीम सरोदे साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सरोदे साहेब, आपण आज विनायक राऊत यांच्याबरोबर जाऊन राज्यपालांना भेटलात. आपली जी मागणी आहे की नितेश राणे यांनी जी शपथ घेतली आहे त्या शपथेचा त्यांनी भंग केलेला आहे, मग राज्यपालच का? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावर चर्चा करताना 164 कलमाअंतर्गत जी शपथ आहे त्याच्याबद्दल बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं की ही कोणतीही सर्वसाधारण शपथ नाही आहे. तुम्ही अत्यंत कॅज्युअली या शपथीला घेऊ नका. ही कॉन्स्टिट्यूशनल शपथ आहे आणि त्याचं गांभीर्य प्रत्येकाने जपलं पाहिजे. ते वागणुकीच्या पातळीवर दिसलं पाहिजे. पण नितेश राणेंच्या बाबतीत असं झालं की ते गांभीर्य कधीच दिसत नाही. म्हणजे त्या शपथेमध्ये म्हटलेलं आहे की मी कोणाबद्दलही द्वेषभावना ठेवणार नाही, तर ते सतत एका विशिष्ट समाजाबद्दल, काही विशिष्ट राजकीय पक्षांबद्दल द्वेषभावनाच ठेवून बोलतात. कुडाळला आपण त्यांच्या सभेचं पाहिलं की ते म्हणाले की मी निधी देणार नाही, जे महायुतीचे असतील त्यांनाच निधी मिळेल. तुम्ही भाजपमध्ये या, मग तुम्हाला मी विकास निधी देणार नाही तर निधी मिळणार नाही, असेच राहाल असं सांगितलं. म्हणजे ही धमकीवजा जी भाषा आहे ती चुकीची आहे. मग दुसरीकडे त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेला ठेच पोचवली नाही पाहिजे, समाजामध्ये एकता ठेवली पाहिजे. तर तसंही वक्तव्य त्यांचं नाही. नेहमी आपण पाहतो की समाजामध्ये फूट निर्माण करणारं, दुही निर्माण करणारं, दंगल माजवण्याची क्षमता असलेले वक्तव्य त्यांनी केलेले आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की राज्यपालांना, म्हणजे जे तामिळनाडू आणि केरळमध्ये काही केसेस झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या कॉन्स्टिट्यूशनल पदावरील व्यक्तीने शपथ दिलेली आहे त्या व्यक्तीच्या हे लक्षात आणून दिल्यास त्या व्यक्तीला अधिकार आहे की अशा माणसाला, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशनल 164 नुसार शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची, त्याला जर शपथ देणाऱ्या माणसाच्या लक्षात आलं की ही शपथेचा भंग करतोय तर त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याचे हक्क आहे. म्हणून राज्यपालांकडे पिटिशन केलं आणि महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं पहिलीच याचिका आहे जी थेट राज्यपालांकडे केलेली आहे. राज्यपालांनी सुद्धा काही कारवाई केली नाही तर मग आम्हाला उच्च न्यायालयात जाता येईल. माझा प्रश्न हाच होता की समजा जर राज्यपालांनी या प्रकरणामध्ये किती दिवसामध्ये कारवाई नाही केली तर आपल्याला असं वाटेल की राज्यपाल यापुढे कारवाई करणार नाही, आणि म्हणून मग तुम्ही ती पिटिशन हायकोर्टात आणि त्यानंतर कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा करावी. थेट पुरावे या केसमध्ये आहेत ज्याच्यामध्ये नितेश राणे चुकीचं वागले आहेत असं दिसते. त्यामुळे याच्यावर निर्णय घेण्यासाठी 5-6 दिवसाचा अवधी सुद्धा खूप मोठा आहे. परंतु आपण असं समजू 15-20 दिवस त्यांना लागतील, तेव्हा त्यांनी निर्णय काहीतरी घेतला पाहिजे. आणि जर निर्णय घेतला नाही तर मग आम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकतो. खरं तर राज्यपाल हे कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असतात. आपण पाहतो की सध्या जे सरकार राज्यात आहे, जे सरकार केंद्रात आहे, त्याचेच जे कधीतरी पदाधिकारी असलेले व्यक्ती जे आहेत ते राज्यपाल म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला अपेक्षा आहे का की ते योग्य तो निर्णय घेतील? कारण महाराष्ट्राचा यापूर्वीचा अनुभव जरा वेगळा राहिलेला होता. अनेक तक्रारी राज्यपालांकडे गेल्या परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलंही पाऊल उचललं नाही, असा सुद्धा प्रकार महाराष्ट्रात घडलेला आपण पाहिलाय. तर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने, तो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, तरी ते अभिनिवेश न ठेवता काम केलं पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण आपण याच राजभवनामध्ये महाराष्ट्राच्या पाहिलं की याच्या आधी भगतसिंग कोश्यारी असे व्यक्ती होते की जे कधीच संतुलित वागले नाही. संविधानिक दृष्टिकोनातून त्यांची वागणूकच नव्हती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तुम्ही असं कसं वागता, इथपर्यंत महाराष्ट्राने अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आपण सगळेच जण वाईट असतील असं म्हणू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशनल पदावर बसल्यावर कदाचित ते एक आपण म्हणतो संविधानिक शहाणपण, विजडम येत असतो आणि तो विजडम कोणाचाही जागृत करण्याचं काम करत राहिलं पाहिजे. चांगले निर्णय, चांगली वागणूक त्यातून अपेक्षित आपण करू शकतो असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न की किती दिवसांचा अवधी तुम्ही राज्यपालांना देताय आणि त्यानंतर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये याबद्दलची तक्रार दाखल करा? मला वाटते की 10-15 दिवसाचा अवधी खूप आहे या प्रकरणासाठी, कारण स्पष्ट प्रकरण आहे, त्याचा व्हिडिओ आहे, त्याच्याबद्दलचे न्यूजपेपर क्लिपिंग्स आहेत, नितेश राणेंनी तसं वक्तव्य केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे राज्यपाल हा निर्णय मी तुम्हाला म्हटलं 4-5 दिवसात पण घेऊ शकतात. पण आपण असं समजू की 15 दिवसात त्यांनी निर्णय घ्यावा, नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकतो. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते असीम सरोदे, ज्यांनी या प्रकरणामध्ये विनायक राऊत यांच्या वतीनं राज्यपालांकडे याचिका दाखल केलेली आहे. त्यांना अपेक्षा आहे की येत्या 4-5 दिवसातच राज्यपाल याबद्दलचा निर्णय घेतील आणि राज्यपालांनी समजा यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असं सुद्धा असीम सरोदे या ठिकाणी आपल्याला म्हणताना दिसत आहे. पुढे उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.